तत्कालीन कृषी सचिव बी राधा यांना पाठवलेली भ्रष्टाचाराची फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली। अंजली दमानी यांचा आरोप। तर राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंनी फाईल परत केली नाही, अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। दमानी यांची माहिती। राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये वर्षावर 50 मिनिटे चर्चा। राज आणि फडणवीसांच्या वर्षावरच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण। तर मुख्यमंत्र्यांशी मुंबईतील वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा। राज ठाकरे यांची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे यांच्यासोबत भवितव्य नाही हे राज ठाकरेंना माहीत आहे। राज ठाकरे भाजपबरोबर जातील, अंजली दमानिया यांचा दावा। कामाच्या निमित्तानं अनेक जण एकमेकांना भेटतात, भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवार यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असं म्हणत बेस्ट मतपेढी निवडणुकीच्या निकालावर राज ठाकरेंचं मोठं उत्तर, तसंच या विषयाबद्दल माहिती नाही असं सांगत राज ठाकरेंनी अधिक बोलणं टाळलं। ठाणे जिल्ह्यामध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष राहील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही। कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचा महापौर बसेल, भाजपच्या गणेश नाईक यांचं वक्तव्य। कीर्तनकार भंडारे यांनी थोरातांना धमकी दिल्या प्रकरणामध्ये संगमनेरमध्ये मोर्चात थोरातांनी कीर्तनकार भंडारे यांचे व्हिडिओ दाखवले, तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवला, भंडारे यांचा आरोप। भंडारे हत्यार बनवून तालुक्याचं नुकसान करतोय, त्याला मी महाराज म्हणणार नाही। बाळासाहेब थोरात आक्रमक। थोरातांनी कीर्तनकार भंडारेंचे राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही दाखवले। सुनेत्रा पवार यांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। कंगना राणावत यांच्या घरी झालेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित। माझी बायको सकाळपासून संध्याकाळपर्यंत कुठे जाते हे मला मिनिट टू मिनिट माहीत नसतं, अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। तर पुरोगामी म्हणता आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता, दुटप्पी भूमिका अयोग्य, रोहित पवार यांची टीका। एका बैठकीमधील माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये। या बैठकीमध्ये इतर महिला खासदार सुद्धा सहभागी होत्या, त्यांचे उपक्रम आणि कार्यपद्धती समजून घेण्यासाठी मी तिथे गेले होते, सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण। कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना जामीन। रोहित पवार आरोपी नसून त्यांना शिक्षा देऊ शकत नाही, कोर्टाचं मत। तर एफआयआर मध्ये अजित पवार, मुश्रीफांचं नाव, रोहित पवार यांची टीका। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीला धक्का। ठाकरेंच्या सेनेच्या अनिल धानोरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश। अनिल धानोरकर काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर। मुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवार उद्धव ठाकरे यांना फोन। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत CP राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा, यासाठी फडणवीसांची पवार आणि ठाकरे यांना विनंती। दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। 12 आणि 28% स्लॅब रद्द होणार। इस्लामाबादमध्ये पाकिस्तान आणि चीनच्या विदेश मंत्र्यांची बैठकीत सिपेक 2 बद्दल चर्चा झाल्याची माहिती। सिपेक योजना POK-मधून जात असल्यामुळे भारताच्या भूमिकेकडे लक्ष। भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर रशिया दौऱ्यावर। एस जयशंकर आणि रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक। सुरक्षा, व्यापार, तंत्रज्ञान या मुद्द्यांवर बैठकीमध्ये चर्चा।